हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण पाहणार आहे फॉर्म्युला मास. आता जसं मी याच्या आधी तुम्हाला ॲटॉमिक मास पण शिकवलेला आहे, त्यानंतर मॉलिक्युलर मास पण शिकवलेला आहे. आता फॉर्म्युला मास काय असते पहा. जसं मॉलिक्युलर मास आपण काय म्हटलं की मॉलिक्युलमध्ये एखाद्या सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये जेवढी ॲटम्स आहे त्या ॲटम्सच्या मासची सम, बरोबर आहे. एखाद्या मॉलिक्युलमध्ये जेवढी ॲटम्स असतात त्या ॲटम्सच्या मासची सम म्हणजे मॉलिक्युलर मास. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं. आता फॉर्म्युला मास म्हणजे काय असते की जसं आता मॉलिक्युल जो राहतो, जसं हायड्रोजन मॉलिक्युल आहे, हायड्रोजन मॉलिक्युल जो आहे, या हायड्रोजन मॉलिक्युलमध्ये हायड्रोजनचे दोन ॲटम्स कंबाईन असतात. सपोज हा एक ॲटम आणि हा दुसरा ॲटम, हे दोन ॲटम हायड्रोजनचे असे कंबाईन झाले की हा झाला त्याचा मॉलिक्यूल, हायड्रोजनचा मॉलिक्यूल. इथं फिक्स नंबर आहे. हायड्रोजनचे दोन ॲटम जर कंबाईन झाले तर हायड्रोजनचा मॉलिक्यूल. तसंच ऑक्सिजनचे दोन ॲटम कंबाईन झाले की ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. हा एक ऑक्सिजनचा ॲटम आहे, हा ऑक्सिजनचा दुसरा ॲटम आहे. हे दोन ॲटम जर कंबाईन झाले तर हा झाला H2 आणि हा झाला O2. तर इथे काय आहे, फिक्स नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल आहे. फिक्स नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. मग असं जर असेल, फिक्स नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास काढता येतं. आणि पण काही सबस्टन्सेस असे असतात, जसं जनरली क्रिस्टलाइन आयोनिक सबस्टन्सेस जे राहतात त्यांच्यामध्ये काय असते की क्रिस्टलाइन सबस्टन्स जसं आता NaCl आहे, NaCl चं स्ट्रक्चर जे राहते ते 3 डायमेन्शनल असते. 3 डायमेन्शनल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की याचं जे स्ट्रक्चर राहते इट इज कॉल्ड 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. याला 3 ऍक्सिस असतात. हा जर पॉइंट मी कन्सिडर केला तर हा एक ऍक्सिस, हा दुसरा ऍक्सिस आणि हा तिसरा ऍक्सिस. जसा आपला क्यूब राहतो, मी दाखवतो तुम्हाला. तर जसं क्यूब राहतो, हा आपला क्यूब आहे, तर हा जर पॉइंट मी कन्सिडर केला तर हा एक ऍक्सिस आहे या पॉइंटवरून, हा दुसरा ऍक्सिस आहे आणि हा तिसरा ऍक्सिस आहे. असं जर स्ट्रक्चर असेल या क्यूब सारखं तर इट इज अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आता या NaCl मध्ये काय असते पहा. NaCl मध्ये काय असते की Na च्या 1 Na+ आयनच्या सराउंडिंग मध्ये क्लोराईडचे 6 आयन्स प्रेझेंट असतात. एक 1 Na+ म्हणजेच Na पॉझिटिव्ह आयन सराउंडेड बाय 6 Cl- आयन्स लाईक दॅट. ओके, असे 6 आणि प्रत्येक Clच्या सराउंडिंग मध्ये 6 Na+ राहतात. प्रत्येक Clच्या सराउंडिंग मध्ये काय राहील असे, आता इथे स्ट्रक्चर नाही काढतायत आपल्याला ते, तर हे असे प्रत्येकाच्या तसंच राहणार आहे. म्हणून याच्यामध्ये काय राहते की नंबर ऑफ ॲटम्स जे राहतात ते फिक्स नसतात. कोणी क्रिस्टल स्ट्रक्चर मोठं बनते, काही क्रिस्टल स्ट्रक्चर छोटे बनतात, म्हणून फिक्स नसते. म्हणून असं जे राहते, असे जे कंपाऊंड राहतात की ज्यात नंबर ऑफ आयन्स ऑर ॲटम्स, आता हे Na+ or Cl-, these are not atoms, these are the ions. These are the ions. Na+ is a cation, positive charge ion is a cation. Cl- is a negative charge ion, it is a anion. Okay, so positive charge ion are called cation and negative charge ion are called anion. In NaCl, Na+ means sodium cation are surrounded by 6 Cl anions and each Cl anion is surrounded by the 6 सोडियम कटायन. ओके, दॅट्स वाय काय होते की इथे नंबर ऑफ ॲटम्स फिक्स नसतात. मग असे जे क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स ऑर नंबर ऑफ ॲटम्स जे आहे ते फिक्स नसतात, अशा सबस्टन्सेसचं मास कॅल्क्युलेट करण्याकरता ही टर्म वापरली जाते, फॉर्म्युला मास. ओके, तर पहिल्यांदा तर हे लक्षात घ्यायचं की फॉर्म्युला मास हा कन्सेप्ट कोणाकरता, ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑर आयन्स, ज्यांच्या मॉलिक्युल्स मध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑर आयन्स आर नॉट फिक्स, त्यांच्याकरता काढलं जात असतं. ही कन्सेप्ट वापरली जाते फॉर्म्युला मास. ओके, आता फॉर्म्युला मास मध्ये काय करायचं की जसं आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलेला आहे बिलकुल सेम तसंच इथे पण असते, कॅल्क्युलेट तसंच केलं जाते. जसं आता फॉर एक्झाम्पल मी नंबर 1 घेतो, फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराइड. ठीक आहे,
आता सोडियमचं ऍव्हरेज ऍटॉमिक मास जे आहे, ऍव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23 यू. यू मीन्स युनिफाईड मास और डाल्टन आपण म्हणतो. अँड ऍव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ द क्लोरीन इक्वल टू 35.5 यू. ओके. आता जसं मग फॉर्म्युला मास काय होईल याचं, NaCl इक्वल टू सम करायची आहे, बाकी काहीच नाही आहे. करायचं तेच आहे जे आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करताना केलं. सेम प्रोसिजर इकडे फॉलो करायची. 23 प्लस 35.5 इक्वल टू 38, 48, 58.5 यू. दिस इज द फॉर्म्युला मास ऑफ द सोडियम क्लोराईड. म्हणजे मेथड ऑफ कॅल्क्युलेशन दोघांची सेम आहे. मेथड ऑफ कॅल्क्युलेशन दोघांची काय सेम आहे. कोणाची, मॉलिक्युलर मासची आणि फॉर्म्युला मासची. पण फरक एवढाच आहे फक्त की फॉर्म्युला मास हा कन्सेप्ट सगळ्या सबस्टन्सेस करता अप्लिकेबल नाही आहे. फॉर्म्युला मास हा कन्सेप्ट आपण त्याच सबस्टन्सेस करता अप्लिकेबल करतो ज्यांच्या मॉलिक्युलमध्ये आयन्सची किंवा ॲटम्सची संख्या फिक्स नसते, ती चेंज होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. आणि मॉलिक्युलर मास हा कन्सेप्ट आपण त्या सबस्टन्सेस करता लावतो ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम इन अ मॉलिक्युल इज फिक्स्ड. ओके, दॅट्स वाय. आता एक एक्झाम्पल आणखी मी तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल नंबर सेकंड, कॉपर नायट्रेट CaCuNO3/2. आता हा आहे. आता याचं जर आपल्याला काढायचं असेल तर कॉपर जो आहे, कॉपरचं ऍव्हरेज ॲटॉमिक मास आहे 63.5 यू. ओके. नायट्रोजन इक्वल टू 14 यू. आफ्टर दॅट ऑक्सिजन इक्वल टू 16 यू. These are the average atomic masses of the copper, nitrogen and oxygen. It's okay. Now we want to calculate the formula mass of the copper nitrate. Okay. So copper nitrate चा formula mass 63.5. ठीक आहे. ओके. हा याच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे. हे ब्रॅकेटमध्ये आहे. प्लसचं साइन द्यायचं कारण की आपल्याला ऍडिशन करायची असते. आता पहा इथे काय बाय 2 आहे. बाय 2 म्हणजे यात नायट्रोजनचे 2 ॲटम्स आहे, ऑक्सिजनचे सुद्धा किती ॲटम्स आहे, 3 इकडे आणि मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6 झाले. म्हणून मी इथे मल्टिप्लाइड बाय 2 आहे म्हणून इथे 2 लिहिलं. इंटू ब्रॅकेट नायट्रोजनचं किती 14 प्लस ऑक्सिजन 16 इंटू 3. 16 इंटू 3 मी ब्रॅकेट चेंज करतो. ओके. आता तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता 16 इंटू 3 का बरं केलं, बिकॉज 16 इज अ average atomic mass of the one atom of the oxygen, but there are 3 atoms in the bracket, therefore 16 into 3. हे multiplied by 2 जे आहे हे इकडे लिहिलेले आहे. ओके. सो 63.5 प्लस 2. आता मी आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. 14 प्लस 16 3 जा 48. ओके. सो 63.5 प्लस 2 इंटू, आता याची ऍडिशन करू आधी आपण, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आधी. ओके. हे झाले आता 58 आणि 58 प्लस 4 62. ओके. 48 58 आणि 58 प्लस 4 62. आता यांनी याला 2 नी मल्टिप्लाय करा आधी याला. ठीक आहे. म्हणून इक्वल टू 63.5 प्लस, आता याचं होईल 124. 62 टू जा 124. ओके. नाव ऍड दिस टर्म्स. सो इकडे करून घेतो मी 124 प्लस 63.5. सो 0.5 7 8 आणि 1 187.5 यू. इट इज अ फॉर्म्युला मास ऑफ द कॉपर नायट्रेट. ओके. तर मेथड तीच आहे, मेथडमध्ये नाही प्रॉब्लेम, फक्त कन्सेप्ट हा लक्षात घ्यायचा की मॉलिक्युलर मास जे आहे हे अशा सबस्टन्सचा आपण कॅल्क्युलेट करतो ज्यामध्येच्या मॉलिक्युलमध्ये नंबर ऑफ ॲटम हे फिक्स असतात, आणि फॉर्म्युला मास आपण अशा सबस्टन्सचं कॅल्क्युलेट करतो की ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये युनिटमध्ये त्याच्या नंबर ऑफ ॲटम्स ऑर आयन्स हे फिक्स नसतात. ओके. सो हा झाला एक कन्सेप्ट. आता मला एक महत्वाची थोडीशी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे
की जसं काल आपल्या याचा 12व्या वर्गाचा रिझल्ट लागला, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा रिझल्ट लागला. तर त्या क्लासमध्ये आता जसं अनेक लोकांना माहिती आहे की आपल्या क्लासची जी ब्रांच आहे एक अमरावतीला एक बडनेराला आहे. तर अमरावतीच्या ब्रांचमध्ये जी मुलगी बियाणीला होती, आपल्या क्लासला होती ती. तर शांकवी चुटके असं तिचं नाव आहे. त्या मुलीला 92% मिळालेले आहेत. आपल्या क्लासमध्ये तिचे 4ही विषयाचे ट्युशन होते, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. तिला फिजिक्समध्ये 98 मार्क्स आहेत, मॅथ्समध्ये 98 मार्क्स आहे, त्यानंतर बायोलॉजीमध्ये 95 मार्क्स आहे आणि केमिस्ट्रीमध्ये 93 मार्क्स आहे. तर ती आपल्या दोन्ही क्लास मिळून टॉपर आहे, अमरावतीची टॉपर आहे ती. त्यानंतर बडनेराला जी मेन शाळा जिथले मुलं आपल्याकडे ट्युशनला असतात, राजेश्वर युनियन हायस्कूल, त्या शाळेचे पहिले 6 टॉपर जे आहेत, फर्स्ट 6 टॉपर्स हे आपल्या क्लासचे आहेत, संकल्प सायन्स अकॅडमीचे. तर मी अशा सगळे भरपूर मुलं आहेत जे 80%च्या वर आहे, असे भरपूर मुलं आहे. फिजिक्सचा टॉपर 98 सांगितलं मी, केमिस्ट्रीचा 93 आहे, मॅथ्सचा 98 टॉपर आहे, त्यानंतर 97 पण आहे, 95 पण आहे. तर हे सगळं मी ग्रुपवर काही मुलांच्या मार्कलिस्ट पण टाकल्या होत्या. तर व्यवस्थित शिकवल्या जातं, व्यवस्थित करून घेतल्या जातं. वर्षभर आम्ही लोक मेहनत घेतो. फक्त गरज असते विश्वास ठेवण्याची. आता जसं की जे आपल्याकडे होते जुने ते ओळखतात मला, बाकी लोकांना नाही ओळखत, पण सगळेच लोक व्यवस्थित शिकवणार आहे. तुम्हाला जर विश्वास असेल आणि जर इच्छा असेल क्लासेस करायची तर मला फोन करा, माझा नंबर तुमच्याकडे आहे. आणि सगळ्या मुलं ज्यांनी चांगले मार्क्स मिळवले आणि जे व्यवस्थित पास झालेले अशा सगळ्या मुलांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. ठीक आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल.